लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकमध्ये 255 कुटुंबांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश झाल्याची घटना समोर आली आहे। या कार्यक्रमाला रामानंद नरेंद्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती। या पार्श्वभूमीवर विविध दावे आणि प्रतिक्रिया समोर येत आहेत। काही कुटुंबांचा मुलांना इंग्रजी शाळांचा आमिष दाखवून धर्मांतर करण्यात आल्याचा दावा रामानंद नरेंद्राचार्य यांनी यावेळी बोलताना केलाय। तसेच अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा फायदा घेऊनही धर्मांतरण झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। याशिवाय काही लोक धर्मांतराचे सुप्त राजकारण करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। नरेंद्राचार्य, रामानंदाचार्य, दक्षिणपीठ, नाणीजगाव। आज आमचा इथे जो समस्या मार्गदर्शन कार्यक्रम आहे, आम्ही आमची अशी एकूण 13 पीठ आहेत, त्या 13 पीठांवर जात असतो। 500 कुटुंब घेतल्याने आज 255 कुटुंब हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश करत आहे। आता हे धर्मांतर नाही, हा घरवापसी कार्यक्रम आहे। कारण ईसाई मिशनरी काय करतात की त्यांची आडनाव बदलत नाहीत, त्यांची नावं बदलत नाहीत, त्यांचा धर्म बदलत नाहीत। कारण आदिवासींच्या मिळणाऱ्या सगळ्या फॅसिलिटी उकळायच्या, फक्त उपासना पद्धती बदलायची आणि त्यांना ख्रिश्चन बनवायचे। हे वोट बँकेचं राजकारण आहे। कारण वोट बँक मजबूत होते ना, ज्यावेळी आम्ही ख्रिश्चन आम्ही ख्रिश्चन आम्ही ख्रिश्चन, त्या उमेदवारसुद्धा अरे कुठला मोहल्ला आहे, कुठली वस्ती आहे, तिथे तो उमेदवार उभा करून त्यांच्या मतदानावर निवडून जाणारी माणसं वरती घेऊन जायचं। आणि जे 450 वर्षापूर्वी पोर्तुगीज लोकांनी संपूर्ण देश कंट्रोलमध्ये ठेवला, तशा प्रकारे ते हे सुप्त राजकारण आहे, ते हाणून पाडणं गरजेचं आहे। म्हणून धर्मगुरू या नात्याने आम्ही हे घरवापसीचा कार्यक्रम करतो। 25 वर्षापासून हे काम करतो आहे घरवापसीचं, आणि आता त्यामुळे 1,54,591 परिवारांना हिंदू धर्मामध्ये आम्ही आणलं की 10-15 वर्षापूर्वी पण गेलेले आहे। यांना काय केलं जातं, अज्ञानाचा फायदा घेतला जातो। तर कुणाच्या घरामध्ये आजारपण असतं, कुणाला मुलबाळ नसतं, कुणाला काही वेगळ्या प्रकारचे आजार असतात, तर मग ते कारणं शोधत बसतात आणि त्या लोकांना मसीहा येशूकडे घेऊन जातात। नाशिकमध्ये किती कुटुंब आहे? आज 255 कुटुंब। आता हा जो मंत्र चालू आहे तर तोच विधी चालू आहे, ह्याला आम्ही शुद्धीकरण म्हणतो। ते जे त्याला पास्टर बोलतात, म्हणजे आपण हिंदू आहात, आपण हिंदूच असता, परंतु ठेकेदार, धर्मामध्ये घेऊन जाणारे ठेकेदार, मग त्यांना 40-50 हजार रुपये दर महिन्याला दिले जातात। असू दे, असे चहा पाण्यासाठी ठेवा, आणि मग आपल्याला टार्गेट दिलं जातं, तुम्ही किती लोकांना ईसाई बनवणार, त्याच्यावर तुमचं पर्सेंटेज ठरतं। अशा प्रकारचं काम चालतं। दरम्यान या पुनर्प्रवेश कार्यक्रमानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून या विषयावर चर्चा रंगण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।